रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी। खा कुणाचं पण मटण, दाब मात्र कमळाचं बटन। चित्रा वाघ। पन्हाळा तालुक्यातील सातवे जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार डॉक्टर स्वाती पाटील, माले पंचायत समिती गटातील उमेदवार अलका पाटील तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना व भाजप मित्र पक्षाचे उमेदवार बाजीराव पाटील यांच्या प्रचारासाठी माले येथे जाहीर सभा पार पडली। या सभेसाठी विधान परिषदेचे आमदार व भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ प्रमुख उपस्थित होत्या। सभेत बोलताना चित्राताई वाघ म्हणाल्या की महाराष्ट्र सध्या गतिमान विकासाच्या मार्गावर असून या विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्यासाठी भारतीय जनता पक्षाची ताकद अधिक मजबूत करणे गरजेचे आहे। सातवे मतदारसंघातील भाजप व मित्रपक्षाच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले। सध्या सुरू असलेल्या धूमधडाक्याच्या जीवनावळीचा उल्लेख करत त्यांनी मिश्किल शैलीत खा कुणाचं पण मटण, मात्र दाब कमळाचंच बटन असे वक्तव्य केले आहे। या माध्यमातून त्यांनी पुरुषांसह महिलांकडेही भाजप उमेदवारांना बहुमताने मतदान करण्याचे आवाहन केले। यावेळी त्यांनी शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या बेटी बचाव बेटी पढाव, प्रधानमंत्री मातृवंदन योजना, घरकुल आवास योजना, लाडकी बहीण, लखपती दीदी यासारख्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देत भाजप सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला। या सभेत भाजप पन्हाळा माजी तालुका अध्यक्ष सुरेश बेनाडे, ज्येष्ठ कार्यकर्ते बाजीराव पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा युवा अध्यक्ष विक्रम पाटील, उमेदवार बाजीराव पाटील नाना, भाजप पन्हाळा तालुका अध्यक्ष अमरसिंह भोसले, सातवे जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजप व मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर स्वाती पाटील, भाजप शाखा मालेचे अध्यक्ष सुनील माळी तसेच माले पंचायत समिती गटातील भाजप व मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवार अलका पाटील यांनी मनोगत व्यक्त करत भागाच्या विकासासाठी भाजप उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले। या सभेसाठी डॉक्टर दीपक पाटील, अशोक गायकवाड यांच्यासह भाजप व मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व युवक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। विन टीव्ही मराठीसाठी वारणा नगरहून बाबासाहेब कावळे। नेतृत्वाखाली चालणारे केंद्राचं सरकार असू दे किंवा राज्यामध्ये काम करत असणाऱ्या आदरणीय देवेंद्रजींच्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली काम करणारे सरकार असेल तर हे काम करत असताना पहिल्यांदा जर काही कुणी महिलांच्या काळजीपूर्वक आणि कुणाला ऐकत नाही आणि म्हणून माझ्या भगिनींना आणि माझ्या भावांना सुद्धा आज खूप आनंद आहे की महिला प्रतिनिधित्व करताय। स्वाती असेल, अलका असेल, मी असेल किंवा कोणी असेल, शौमिका इथं काम करते चांगल्या पद्धतीने। विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।